नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन जो काही आयटा प्राचार्य गट ब साठी जो काही पहिल्या युनिटचा जो काही टॉपिक आहे तो इथं डिस्कस करणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर लेक्चर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आयटा प्रिन्सिपल गट अ गट ब या दोन्ही म्हणजे सिलेबस तर सेम आहे, तर त्याचे जवळपास पूर्ण सिलेबसचे व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये म्हणजे जाऊन तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघू शकता, त्याचा फायदा घेऊ शकता. तर विदाउट वेस्टेज ऑफ एनी टाइम तर लगेच आपण टॉपिकला सुरुवात करू. आता बघा, तर टॉपिकचं नाव आहे युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन. आता हे जे काही लेक्चर आहेत हे पूर्ण शेवटपर्यंत बघा. मुलांना म्हणजे आपण विद्यापीठाचे विद्यार्थी नाही तर चांगलं वाईट किंवा बोरिंग असं स्पर्धा परीक्षेत एक कन्सेप्ट नसते. म्हणजे जर आपल्याला स्कोर आणायचा असेल चांगला तर तुम्हाला ते तेवढं वेळ द्यावा लागते, तेवढं ते करावंच लागणार आहे ना. तर सर हे बोरिंग टॉपिक आहे किंवा खूप मोठं लेक्चर आहे असं आपण एखादा विद्यापीठाची परीक्षा देणारा विद्यार्थी आहे ना, तसं वागू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे बोरिंग असो इंटरेस्टेड असो, असं स्पर्धा परीक्षेत बोरिंग इंटरेस्टेड असं काही कन्सेप्ट नसते. ते आपल्याला म्हणजे करावं म्हणजे करावंच लागते. तर त्याच्यामुळे जरी लेक्चर मोठं असेल किंवा कोणाला बोरिंग वाटत असेल तरी त्यांनी शेवटपर्यंत बघायचा प्रयत्न करायचा आहे. आता पहिले आपण युनिव्हर्सलायझेशनचा मिनिंग बघू की युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन कशाला म्हणायचं. Universalization of education means providing the education to all the children and people without any description based on the caste, gender, religious, income or location. म्हणजे साध्या भाषेत सगळ्यांना आपल्याला शिक्षण द्यायचे आहे. कसं द्यायचं आहे, पण सगळ्यांना शिक्षणाची फॅसिलिटी प्रोव्हाइड करायची आहे. म्हणजे त्याच्यात कुठलाही भेदभाव नसा म्हणतो. कुठल्याही कॅटेगरीचा असू द्या, कुठल्याही जेंडरचा असू द्या, कुठल्याही रिलिजियसचा असू द्या, त्याचं इन्कम काही असू द्या आणि तो कुठेही राहू द्या, तरी त्या सगळ्यांना आपल्याला शिक्षणाची संधी देणे याला आपण युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन असं साध्या भाषेत म्हणतो. म्हणजे सिंपल मिनिंग एज्युकेशन फॉर ऑल, एव्हरीवन किंवा ऑल म्हणू आपण. सगळ्यांना शिक्षण द्यायचं. मग तो गरीब श्रीमंत किंवा त्याची कास्ट कोणती आहे, तो कुठं राहतो किंवा त्याचं इन्कम किती, हे कुठलंही फॅक्टर तिथं महत्वाचा नाही. सगळ्यापर्यंत शिक्षण पोहोचणे, सगळ्यांना शिक्षणाची संधी देणे, त्यालाच आपण युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन असं म्हणतो. आता त्याचे कंपोनंट कोणकोणते असतात. याचे मेन चार कंपोनंट आहेत. मी AERA म्हणजे आयरा असं लक्षात जरी ठेवलं तरी चालेल. चार AERA म्हणजे आयरा असे चार कंपोनंट आहे. त्यातला पहिला ए म्हणजे काय की ऍक्सेस, दुसरा ई म्हणजे काय एनरोलमेंट, तिसरा आर म्हणजे काय रिटेन्शन आणि चौथा ए म्हणजे काय अचिव्हमेंट किंवा अटेनमेंट. आता त्याच्यामध्ये पहिलं जे दिलेलं आहे आपल्याला ऍक्सेस दिलेलं आहे. ऍक्सेस म्हणजे काय की त्याला स्कूल शुड बी अवेलेबल. म्हणजे शिक्षण द्यायचं, सगळ्यांना शिक्षण द्यायचं म्हणजे शाळा अवेलेबल असली पाहिजे ना. म्हणजे ती शाळा त्याच्यासाठी अवेलेबल करून दिलेली पाहिजे. नंतर आता नुसती शाळा असून चालणार नाही का की ते त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जॉईन केलं पाहिजे. म्हणजे त्यानं ते ऍडमिशन घेतली पाहिजे. त्या आता शाळा तर अवेलेबल झाली, नंतर शाळेत तो ऍडमिशन घेतली. नुसतं अवेलेबल असून चालणार नाही, तर त्या शाळेमध्ये त्याने ऍडमिशन घेतली पाहिजे. म्हणजे चाइल्ड शुड बी जॉईन द स्कूल, त्यांना स्कूल हे जॉईन केलेलं असलं पाहिजे, तर आपण त्याला एनरोलमेंट म्हणतो. आता तिसरं आहे रिटेन्शन. नुसतं ऍडमिशन घेऊन चालणार नाही, त्यानं मधातून टीसी काढून किंवा तो मधात फेल झाला किंवा काही जर झाला तर तो गेला नाही पाहिजे. म्हणजे त्याला काय चाइल्ड शुड बी स्टे इन द कॉलेज, म्हणजे त्याचं रिटेन्शन करणं सुद्धा हे सुद्धा आवश्यक आहे. नुसते ऍडमिशन घेऊन चालणार नाही, ते मधातच काही त्याला कुठलं घरचे काम असतील काही असेल किंवा तो फेल झाला असेल किंवा त्याचं मन लागत नसेल तर तो काय करणार, टीसी काढून जाण्याचा किंवा शाळेत येण्याचा प्रयत्न करणार नाही. तर त्या केसमध्ये त्याचं रिटेन्शन म्हणजे त्याला चाइल्ड शुड बी स्टे, ती त्याला शाळेत ठेवणं हे महत्वाची जबाबदारी असणार आहे. नंतर अचिव्हमेंट किंवा त्याला अटेनमेंट म्हणतो आपण. चाइल्ड शुड बी लर्न प्रॉपरली. आता त्याला आपण रिटेन्शन तर केलं, त्याच्यानंतर त्याला तर नुसतं शाळेमध्ये रिटेन्शन ठेवून चालणार नाही का, त्याला नॉलेज द्यावं लागेल ना, त्याला शिकवावं लागेल चांगलं. तर या गोष्टी युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन मध्ये येतात. म्हणजे काय, पहिली ऍक्सेस असेल, दुसरी एनरोलमेंट असेल, तिसरं रिटेन्शन आणि चौथं अचिव्हमेंट किंवा अटेनमेंट. आता एफर्ट्स फॉर युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन म्हणजे कोणकोणते प्रयत्न जागतिक स्तरावर, भारतीय स्तरावर किंवा आपल्या स्टेट लेवल करण्यात आले त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. पहिलं UDHR, ज्याला आपण म्हणतो युनायटेड नेशन युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट. त्याच्यामध्ये कलम 26 मध्ये, आर्टिकल 26 मध्ये काय सांगितलं त्याच्यामध्ये बघा. त्याच्यासाठी आर्टिकल 26 मध्ये युनिव्हर्सलायझेशन ऑफ द एज्युकेशन याच्यासाठी ते कलम 26 आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं एव्हरीवन हॅज टू राईट टू एज्युकेशन.
एलिमेंटरी शुड बी फ्री अँड कंपल्सरी. प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि एलिमेंटरी एज्युकेशन त्याला फ्री आणि कंपल्सरी असणं कलम 26 मध्ये UDHR युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट म्हणजे मानवी अधिकाराचा जागतिक जाहीरनामामध्ये कलम 26 मध्ये हे सांगितलेलं आहे की त्याला जे एव्हरीवन हॅज अ राईट टू एज्युकेशन, प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे, कलम 26 मध्ये सांगितलं. नंतर युनायटेड नेशन SDG नंबर 4 म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे 17 आहेत त्याच्यामधला 4 नंबरचा SDG क्वालिटी एज्युकेशन फॉर ऑल हा आहे. म्हणजे कसं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ज्याचा कालावधी 2015 ते 2030 पर्यंत आहे. त्याच्यामध्ये आपण याच्या अगोदरच्या सुद्धा बऱ्याच लेक्चर मध्ये मी सांगितलं त्याच्यामध्ये टोटल 17 गोल आहे. त्या 17 गोल मधला चौथ्या नंबरचा जो काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मधला चौथा गोल आहे त्याच्यामध्ये क्वालिटी एज्युकेशन हे चौथा गोल इथं महत्वाचा आहे आपल्यासाठी. म्हणजे त्याच्यामध्ये युनिव्हर्सलायझेशन ऑफ द एज्युकेशन याच्यावर फोकस देण्यात आलेला आहे. नंतर आपलं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 याच्यामध्ये काय सांगितलं, ensuring universal access at all the levels of schooling from pre-primary school to grade 12. याचा अर्थ काय, मीन्स every child should get the opportunity to attend and complete the education starting from pre-primary म्हणजे कोणतं नर्सरी असेल, KG असेल, अप टू क्लास 12 विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन आणि बरियर. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला नर्सरी ते KG पर्यंत म्हणजे त्याला शिक्षण हे त्याचं झालं पाहिजे किंवा त्याला शिक्षणाचा ऍक्सेस मिळाला पाहिजे विदाउट कुठलाही भेदभाव किंवा कुठल्याही अडथळ्याशिवाय. तर ते आपल्याला NEP 2020 मध्ये सुद्धा ही तरतूद दिलेली आहे. नंतर काही स्कीम आहेत का, आता बघा म्हणजे युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन साठी काही स्टेट गव्हर्नमेंटच्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत. आता पहिली आहे MDM ज्याला मिड डे मील स्कीम म्हणतो किंवा आता नवीन नाव त्याचं PM पोषण आहे. 1995 ला सुरू झाली होती, हे वर्ष सुद्धा महत्वाचं आहे आपल्यासाठी. 1995 ला सुरू झाली ती मिड डे मील स्कीम आणि त्याचं नवीन नाव आहे PM पोषण. आता बघा त्याचं काय, प्रोव्हाइड द फ्री मील इन स्कूल टू इन्क्रीज द एनरोलमेंट अँड रिड्यूस द ड्रॉपआउट रेट. म्हणजे काय, एनरोलमेंट रेशिओ वाढला पाहिजे आणि ड्रॉपआउट रेट हा कमी झाला पाहिजे. आता ते कसं त्याच्यामध्ये काय म्हणजे फ्री मिल्स द्यायचं, कारण की काय जेवणाच्या यानं तरी बाबा मुलं येतील, चांगलं जेवण वगैरे दिलं तर त्याचा माग उद्देश सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यासाठीच ती योजना आली होती. आणि म्हणजे त्याच्यामध्ये काय की विद्यार्थ्यांना ड्रॉपआउट रेट कमी झाला पाहिजे आणि विद्यार्थी शाळेमध्ये आले पाहिजे याच्यासाठी मिड डे मील स्कीम किंवा PM पोषण 1995 ला सुरू झालं होतं. आता त्याच्यामध्ये टार्गेट ग्रुप कोणता आहे, कव्हर द स्टुडंट फ्रॉम द क्लास 1 to 8 म्हणजे पहिला वर्ग ते 8वा वर्ग याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट शाळा असतील, गव्हर्नमेंट एडेड असतील किंवा लोकल बॉडी स्कूल आणि त्याचा वयोगट 6 ते 14 वर्ष. ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांना फ्री मील्स देण्यासाठी किंवा म्हणजे त्याचा उद्देश काय होता की शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी दररोज यावं आणि TC वगैरे काढून जाऊ नये. म्हणजे एनरोलमेंट रेशिओ विद्यार्थ्याचा वाढला पाहिजे आणि ड्रॉपआउट रेट कमी झाला पाहिजे. या उद्देशाने ते फ्री मील्स देण्यासाठी मिड डे मील स्कीम किंवा PM पोषण योजना 1995 ला सुरू झाली. नंतरच RTE ऍक्ट सगळ्या फार महत्वाचा एक्झामच्या दृष्टिकोनातून RTE ऍक्ट राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009. इट प्रोव्हाइड्स फॉर द फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू ऑल द चिल्ड्रन एज म्हणजे कोणत्या वयोगट आहे इथं 6 ते 14 वयोगट आहे इथं सुद्धा इन इंडिया इन अकॉर्डन्स विथ द आर्टिकल 21A ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21A मध्ये सुद्धा 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन देणे हे कोणाचं म्हणजे मूलभूत अधिकार आहे हा असं सांगण्यात आलेलं आहे. आता बघा ही तारीख बऱ्याचदा विचारते की RTE ऍक्टचं इम्प्लिमेंटेशन कधी झालं, तर 1 एप्रिल 2010 ही तारीख सुद्धा लक्षात ठेवायची आहे. 1 एप्रिल 2010 ला या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. कायदा जरी 2009चा असला तरी प्रत्यक्षात इम्प्लिमेंट 1 एप्रिल 2010. नंतर याच्यामध्ये 2 कलम मला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे वाटतात म्हणून पूर्ण कायदा पाठ करायची गरज नाही. तर त्याला इथं फक्त मला 2च कलम महत्वाचे वाटलेले आहेत म्हणून मी इथं ते 2 कलम मेन्शन केले आहे. त्याच्यामधला आर्टिकल 2C त्याच्यामध्ये चाइल्ड म्हणजे काय याची डेफिनेशन दिलेली आहे. चाइल्ड कोणाला म्हणायचं आर्टिकल 2C मध्ये सांगितलेलं आहे. आता चाइल्ड म्हणजे काय, मीन्स मेल ऑर फिमेल चाइल्ड ऑफ द एज ग्रुप ऑफ 6 to 14 म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलं नाही तर चाइल्ड म्हणायचं आहे. म्हणजे तो मुलगा असो किंवा मुली असो तर त्याचा वयोगट किती असला पाहिजे, 6 ते 14 वर्ष. तर त्यासाठी 2C मध्ये चाइल्ड म्हणजे काय कोणाला म्हणायचं हे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये वयोगट फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्ही 6 ते 14 वयोगट. नंतर
कलम 12(1)(c) मध्ये काय सांगितलं की स्टेट दॅट प्रायव्हेट अनएडेड स्कूल मस्ट रिझर्व ऍटलीस्ट 25% सीट ऍट द एंट्री लेवल फॉर द चिल्ड्रन बिलॉंगिंग टू कोणकोणत्या ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असतील किंवा डिसएडव्हान्टेजेस ग्रुप असतील, त्यांना 25% जागा राखीव ठेवायच्या आहे. अँड प्रोव्हाइड देम द फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, त्यांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन द्यायचं आहे. हे कलम आर्टिकल 12(1)(c) मध्ये सांगितलेलं आहे. कोणत्या आरटीए ऍक्ट 2009च्या कलम 12(1)(c) मध्ये 25% रिझर्वेशनची तरतूद दिलेली आहे. हे दोन कलम मला एक्झामच्या दृष्टिकोनातून थोडे महत्वाचे वाटले म्हणून मी इथे ते घेतलेले आहे. नंतर 86वी घटना दुरुस्ती 2002, 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2002. आता बघा 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये काय काय सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे आर्टिकल 21(a) हे कलम ऍड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं, राईट टू एज्युकेशन. आता बघा, द स्टेट ही तर काय स्टेट आहे म्हणजे काय, शासन शुड प्रोव्हाइड द फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन टू ऑल द चिल्ड्रन एज 6 to 14 म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलांना फ्री आणि कंपल्सरी शिक्षण देणे ही कोणाची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे. द स्टेट म्हटलं ना, स्टेट म्हणजे शासन. आता त्याच्यामध्ये काय झालं, एज्युकेशन बिकॉम द फंडामेंटल राईट, हा मूलभूत हक्क झालेला आहे. शिक्षण इथं म्हणजे मूलभूत हक्क म्हणून तो त्या याच्यामध्ये घटना दुरुस्ती करून 21(a) टाकला आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याला मूलभूत हक्क असं मानण्यात आलेलं आहे. नंतर कलम 45 मध्ये काय सांगितलं की अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. आता बघा, पहिले द स्टेट म्हणजे इथं सुद्धा शासनाची जबाबदारी आहे. द स्टेट शॅल प्रोव्हाइड द अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन फॉर द चिल्ड्रन एज ग्रुप ऑफ 0 ते 6, म्हणजे 0 ते 6 वया गटातील मुलांना शिक्षण देणे हे कोणाची, शासनाची जबाबदारी आहे. परंतु आर्टिकल 45 इज द पार्ट ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी, म्हणजे मार्गदर्शक तत्व आहे, मूलभूत हक्क नाही, हे लक्षात घ्या. इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे मार्गदर्शक तत्व आहे, मूलभूत हक्क नाही, जबाबदारी कोणाची आहे, शासनाची आहे. नंतर इथं कलम 51(a)(k) फंडामेंटल ड्युटीज ऑफ पॅरेंट्स, इथं दोन्ही याची तर शासनाची जबाबदारी होती, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इथं जबाबदारी पालकाची आहे, हे सगळ्यात महत्वाचा फरक लक्षात घ्या. आणि हे फंडामेंटल ड्युटीज आहे, मूलभूत कर्तव्य आहे. हे वरचं काय झालं होतं, मूलभूत हक्क आहे, हे मार्गदर्शक तत्व आहे. आणि हे काय झालेलं आहे, मूलभूत कर्तव्य. इथं जबाबदारी शासनाची आहे, इथेही जबाबदारी शासनाची आहे, इथं जबाबदारी पालकाची आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. It is the duty of the parents or guardian to provide the educational opportunity to the children age group of 6 ते 14 years. It is the fundamental duties. हे मूलभूत कर्तव्य आहे, कोणाचं, पालकाचं आहे. इथं शासन शब्द नाही, स्टेट नाही, लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर आपण परीक्षेत आलं तर तिथं पाहायचं कोणाची जबाबदारी सांगितलेली आहे. नंतर SSA सर्व शिक्षा अभियान 2001 द एम ऑफ द SSA आर टू गिव्ह द फ्री एज्युकेशन टू द ऑल द चिल्ड्रन्स एज ऑफ 6 ते 14 वया गटातील विद्यार्थ्यांना फ्री एज्युकेशन देणे हे SSA मध्ये सांगितलेलं आहे. रिमूव्ह द डिफरन्स बिटवीन डिफरंट एरियाज अँड कम्युनिटीज बाय इन्व्हॉल्विंग द कम्युनिटी इन द स्कूल मॅनेजमेंट. स्कूल मॅनेजमेंट मध्ये डिफरंट एरियाज आणि त्या कम्युनिटीचा सुद्धा सहभाग नोंदवायचा आहे इथं. नंतर ऑपरेशन ब्लॅकबोर्ड स्कीम आलेली आहे एक. स्टार्ट कधी झाली, 1987, कारण की ते NEP 1986 अगोदरच झालं होतं ना, तर त्याच्यामुळे लगेच 1987 ला ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही स्कीम सुरू झालेली आहे. त्याचा उद्देश काय होता, मेन गोल, इक्विप ऑल द प्रायमरी स्कूल इन इंडिया विथ द बेसिक फॅसिलिटीज. बेसिक फॅसिलिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये फळा असला पाहिजे, पुरेशी शिक्षकाची संख्या असली पाहिजे, चार्ट असले पाहिजे, नकाशा असल्या पाहिजे, नंतर विद्यार्थ्यांना बसायसाठी व्यवस्थित जागा असली पाहिजे, बेंच असले पाहिजे. ह्या गोष्टी तर त्याला आपण बेसिक फॅसिलिटी असं म्हणतो. त्यासाठी ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही स्कीम सुरू झाली होती 1987 ला. नंतर आर्टिकल 15 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये काय सांगितलं, याच्यात सांगितलं आर्टिकल 15 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोहिबिट डिस्क्रिमिनेशन, म्हणजे काय, अस्पृश्यता करण्यास, भेदभाव म्हणजे अस्पृश्यता किंवा भेदभाव करण्यास मनाई. तर हे कलम 15 म्हणजे कोणत्या बेसवर भेदभाव करता येणार, रिलिजन्स, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ द बर्थ, इन्शुरिंग इक्वॅलिटी फॉर द ऑल, म्हणजे त्याचा धर्म, जन्म, वंश, जात, सेक्स किंवा बर्थ या गोष्टीच्या आधारे भेदभाव करता येणार नाही किंवा डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही किंवा अस्पृश्यता पाडता येणार नाही, हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 मध्ये सांगितलं.
आता 15.4 मध्ये काय सांगितलं, प्रोव्हिजन फॉर द सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस इंट्रोड्यूस व्हाया द फर्स्ट अमेंडमेंट, पहिल्या अमेंडमेंट ऍक्ट 1951 ला कलम 15.4 हे टाकण्यात आलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं दिस प्रोव्हिजन एम्स टू अपलिफ्ट द डिसएडव्हान्टेजेस ग्रुप, म्हणजे काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन रिझर्वेशन फॉर SC ST इन द एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आणि जॉब, म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये आणि जॉबमध्ये SC ST यांना आरक्षण असेल असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. नंतर 15.5 मध्ये रिझर्वेशन इन प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, नंतर काय झालं की 93वी घटना दुरुस्ती झाली 2005 ला आणि एक्सटेंड रिझर्वेशन इन अनएडेड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, म्हणजे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा जे SC ST किंवा त्याच्यामध्ये आणखीन कोणकोणते आहेत, सोशियली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस SC ST इन द रिलेशन टू द ऍडमिशन, हे द आहे ऍड झालं, हे ऍडमिशन टू द एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, म्हणजे त्याच्यामध्ये असं सांगलं इट अप्लायज इवन द प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट वेदर एडेड ऑर अनएडेड बाय द स्टेट, बट इट डज नॉट अप्लाय द मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट कव्हर बाय 30(1) मध्ये, म्हणजे सगळ्या प्रायव्हेट मध्ये रिझर्वेशन असेल, म्हणजे प्रायव्हेट कॉलेज असतील एडेड अनएडेड, परंतु मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये रिझर्वेशन असणार नाही असं 93व्या घटना दुरुस्तीने कोणता 15.5 हा कलम टाकला आणि ते 93वी घटना दुरुस्ती 2005 ला झाली. नंतर 15.6 मध्ये काय सांगितलं, ते 103वी घटना दुरुस्ती 2019 ते झाली ना, तर त्याच्यामध्ये काय रिझर्वेशन फॉर द EWS, म्हणजे काय इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी 103वी घटना दुरुस्ती आहे. धिस क्लॉज रिझर्व 10% सीट इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, 10% रिझर्व्ह जागा असतील कोणासाठी, EWS साठी, हे 103वी घटना दुरुस्ती 2009 ला करून त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. It allows the state to make the special provision, including the reservation up to 10% for the EWS for of the citizen other than classes already covered in 15.4 आणि 15.5, म्हणजे 15.4 आणि 15.5 मध्ये ज्यांना रिझर्वेशन आहे त्यांना सोडून इथं 10% रिझर्वेशन असं कोणत्या घटना दुरुस्तीने सांगितलं, 103वी घटना दुरुस्ती 2019 ला झाली आणि त्याच्यामध्ये 10% EWS या गटासाठी रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे. नंतर ही सुद्धा महत्वाची योजना एक्झामच्या दृष्टिकोनातून ICDS, म्हणजेच कोणती इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस स्कीम. आता ती सुरुवात कधी झाली होती, 2 ऑक्टोबर 1975. ऑब्जेक्टिव्ह काय, आता तुम्ही म्हणाल सर इथे युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन आणि ICDS स्कीमचा काय संबंध आहे, तर बघा इथं बघितलं की आता ICDS स्कीम ही प्रामुख्याने कशासाठी होता, न्यूट्रिशन अँड हेल्थ स्टेटस ऑफ द चिल्ड्रन एज ग्रुप ऑफ 0 ते 6, म्हणजे इम्प्रूव्ह करायचं होतं की न्यूट्रिशन म्हणजे पोषण आणि त्याचं आरोग्य कोणत्या वयोगटातील मुलांचं 0 ते 6 हे मुख्य उद्देश आहे. परंतु खाली असंही सांगण्यात आलं टू ले द फाउंडेशन ऑफ प्रॉपर सायकोलॉजिकल फिजिकल अँड सोशल डेव्हलपमेंट ऑफ द चिल्ड टू रिड्यूस द इन्सिडेंट ऑफ द मोर्टॅलिटी, म्हणजे मोर्टॅलिटी रेट कमी करायचा आहे, मोर्बिलिटी, मालन्यूट्रिशन अँड स्कूल ड्रॉपआउट, म्हणजे स्कूल ड्रॉपआउट हे सुद्धा महत्वाचा इथं शब्द आलेला आहे. म्हणजे स्कूल ड्रॉपआउट जर कमी करायचा आहे म्हणजे ऑब्व्हियसली ते युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन याला सपोर्ट करते. नाहीतर तुम्हाला वाटेल सर ICDSचा उद्देश तर न्यूट्रिशन आणि हेल्थ स्टेटस इम्प्रूव्ह करण्याचा आहे, त्याचा याचा युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशनचा काय संबंध आहे, तर संबंध इनडायरेक्टली डायरेक्टली आहे, कारण की इथं सांगितलेलं आहे की स्कूल ड्रॉपआउट हे सुद्धा रिड्यूस करायचं आहे. त्याच्यामुळे ICDS योजना सुद्धा आपण त्याचं वर्ष वयोगट हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्ट मध्ये मी सांगितल्या काही समजल्या असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.